पिंपरीचं उदाहरण मी दाखवलं, ज्याच्यामध्ये 54,000चा घोळ झालेला आहे, विथ पुरावा सकट आम्ही तिथं दिलेला आहे. आता ह्याच्यात खोलात जायचं झालं तर याच्यात आमचं असं मत आहे की याच्यामध्ये एक मेथोडॉलॉजी डिझाईन केली गेली. आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे. दिव्यांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेली आहे. देवांग दवे ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत. मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला. किती लोकांना काढायचं, कोणाला काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं. इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असते, सगळी माहिती असते. आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती. त्याच्यामध्ये काय ॲड करायचे, काय मायनस करायचे हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे. कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं जा तुम्हाला देत नाही, ही देत नाही, ती देत नाही. आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही. त्यामुळे आमची मागणी काय तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू. जेव्हा माझा निकाल लागला 23 तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला, 27 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे. आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येतात. त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहेत की मतदार वाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे. BLOली किती त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे. कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील. आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देणं हे महत्त्वाचं आहे. अचानक वाढलेले मतदार हे होते कुठले, कसे आले, कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली. खास करून 31 ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशनली दिली पाहिजे. त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.